भंडारा जिले में बावनथड़ी बांध को लेकर बड़ा आंदोलन सामने आया है। आदिवासी समुदाय के लोगों ने अपनी मांगों को लेकर नहर में उतरकर किसानों को मिलने वाला पानी रोक दिया है। भंडारा जिले के आखिरी छोर पर स्थित बावनथड़ी बांध से नहरों में पानी छोड़ा जा रहा था। इसी दौरान आदिवासी नागरिक बड़ी संख्या में नहर में उतर गए और पानी का प्रवाह रोक दिया। बताया जा रहा है कि बांध निर्माण के समय कई आदिवासी गांवों का पुनर्वास किया गया था, लेकिन प्रकल्पग्रस्त लोगों का आरोप है कि उन्हें न तो पर्याप्त मुआवजा मिला और न ही मूलभूत सुविधाएं दी गई। आदिवासी समुदाय का कहना है कि उन्होंने अपनी मांगों को लेकर कई बार प्रशासन से गुहार लगाई और आंदोलन भी किए, लेकिन अब तक उनकी समस्याओं का समाधान नहीं हुआ है। आंदोलनकारियों ने साफ चेतावनी दी है कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती, वे नहर का पानी आगे नहीं जाने देंगे। इस बीच रबी सीजन की धान फसल को इस समय पानी की सख्त जरूरत है। ऐसे में पानी रोके जाने से किसानों की फसलों पर संकट गहरा गया है। एक ओर आदिवासी समुदाय अपने अधिकारों की लड़ाई लड़ रहा है, तो दूसरी ओर किसानों के सामने फसल बचाने की बड़ी चुनौती खड़ी हो गई है। अब इस पूरे मामले में प्रशासन क्या कदम उठाता है, इस पर सभी की नजरें टिकी हुई हैं। कमकासूर आणि सितेकसा हे 3 गावाचे प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं आज पाणी रोको आंदोलन करण्यात आला। आज यांना ना आर्थिक पॅकेज मिळाला आहे, ना रोजगार मिळाला आहे, ना नोकरी मिळाली आहे। शासनाने डॅम तर बनला, सर्व क्षेत्र हिरवेगार झाले, परंतु आज हे लोक पूर्ण उपाशी राहत आहेत आणि कामावर जातात। भविष्यामध्ये हे लोक म्हणजे पोटाची भुकासाठी हे काही करू शकतात। समजा की म्हणजे चोरीचा सुद्धा प्रयत्न होऊ शकते, नक्षलवादी सुद्धा होऊ शकतात। तर शासनाने ह्या अशा गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। यांचे म्हणजे पुनर्वसन त्यांना व्हायला पाहिजे होतं, कारण की आधी पुनर्वसन मग धरण असा तो एक वाक्य आहे, परंतु त्याचा उपयोग होत नाही। आणि मी शासन आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की आता हे आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आज हा थोडा की लहान आंदोलन झालं आहे, परंतु याच्यापेक्षाही मोठं आंदोलन होईल। आपल्या ह्या भागामध्ये आम्ही एवढं मोठं आंदोलन करू की आम्ही सांगू शकत नाही, कारण की यांचे जे पोटाची जी भूक आहे आणि पोटाची भूक काय असते हे सर्व लोकांना माहीत आहे। आणि याकरिता शासन आणि प्रशासन यांच्याकडे लक्ष द्यावं। आम्ही भुजवा कालवा पाणी रोको आंदोलन हा आजच्या 6 मे 2024 रोजी आम्ही ठामपणे इथं आंदोलन केला आणि पाणीसुद्धा थांबवलं आम्ही। त्या आमचे नेमकं म्हणजे मागण्या हे आहेत की आमची शेती गेली, घरं गेले, सर्व काही। त्याच्यातून आम्हाला कोणत्याच प्रकारे अजूनपर्यंत शासनानं मोबदला दिलेला नाही। आम्हाला शेतीऐवजी शेतीच हवं आणि आम्हाला आर्थिक पॅकेज द्यावा आणि प्रत्येक कुटुंबाचा एका व्यक्तीला शासनानं नोकरी दिली पाहिजे। बावनथडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा अध्यक्ष, आमचा जो आंदोलन आजचा आहे, गेल्या 30 डिसेंबरपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली। त्याच्यापूर्वी पण होता, तर शासनानं माहिती आहे का त्यावेळेसपासून आत्तापर्यंत लक्ष न दिल्यामुळे आम्हाला आता आमची भूमिका जास्त तीव्र करावा लागला की लक्ष आमच्याकडे लवकर वेधण्याकरिता। म्हणून समस्या आमची तेच आहे की आम्ही आदिवासी असल्यामुळे आम्हाला जमिनीतून बेदखल नाही करता येत। हा एका काळी शासनाचा नियम आहे आणि शासनानं बेदखल केला। आम्हाला ती जमीन हवा आहे, कारण की बिना जमीनना जीवन जगणे शक्य नाही आहे। तुम्ही आज कोणतं आंदोलन केलं? आज पाणी रोको आंदोलन केला आम्ही। जो बावनथडी धरणाचं जो पाणी आहे आणि जो सिंचन विभागात चालला इकडे शेतकऱ्यांसाठी, त्या कालव्याचं पाणी बंद आंदोलन केलं आम्ही आणि बंदही केला। आमची मागणी त्याच्या शासनाला की जमिनीच्या बदल्यात जमीन हवा आहे। एका कुटुंबात एका प्रति व्यक्तीला, ज्याला प्रमाणपत्र धारक आहे त्या व्यक्तीच्या नावाने एक शासकीय नोकरी आणि आर्थिक पॅकेज। शासकीय नोकरी त्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णयच आहे, जजमेंट आहे की यांना प्रत्येक कुटुंबाला एका व्यक्तीला नोकरी देणे आणि आर्थिक पॅकेज पण। आर्थिक पॅकेज आदल्या इकडे मराठवाड्यामधले अख्ख्या संपूर्ण धरणग्रस्तांना त्यांना विशेष आर्थिक पॅकेज दिलेली आहे
आणि आम्हालाच का नाही, आपण आपल्या घोषीकृतमध्ये दिला आहे, मग आम्ही बावनथडीला का नाही, आम्ही कोणत्या चुका केला, आम्ही आमची जमिनी दिल्या म्हणजे आम्ही का पाप केला का? आज आमच्यामुळे आमच्या गावं गेल्या, आमची जमिनी गेल्या, घरं गेल्या, आमचे परिवार रोडावर आल्या, त्यामुळे अख्खा भंडारा जिल्हा हिरवगार झाला. त्या भागातले लोक एकेकाळी खायला त्यांना अन्न नव्हता, आज ते लोक परिपूर्ण पैसा आदल्यानं घरापासून सगळ्या गोष्टी बरोबर बनलं आणि आज आम्ही रोडावरती कटोरा घेऊन भीक मागत आहोत. भीकच मागत आहोत ना, शासनाला भीकच मागत आहोत आम्ही. तर मग आम्ही आज जर भीक मागण्याची वेळ आज आली तर आता तरी आमची वेळ थांबवा, की समोर नको भीक मागा, तुमचा चांगला परिवार चांगला वेळ येईल अशी एक दिशा बनवून द्या आम्हाला. त्यामुळे आम्ही जमीन, नोकरी आणि आर्थिक पॅकेज मागतो.